खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा. सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. असं व्यक्तिमत्व राजेशेठ पाचारणे. खरं तर त्यांच्या वडिलांनी आपल्या पाचारणेवाडी असेल, सिनेवाडी असेल अशा गावामध्ये एक कारभारी म्हणून अतिशय उत्कृष्ट काम केलं. अनेकांचा आधार म्हणून त्यांनी आयुष्यभर जगण्याचा प्रयत्न केला. आज त्यांचे चिरंजीव राजेशेठ पाचारणे हे चेअरमन होताना खरं तर आम्हा सर्वांना अतिशय मनापासून आनंद आहे. त्यांची निवड या ठिकाणी बिनविरोध केल्याबद्दल सिनेवाडी विकास सोसायटीच्या सर्व संचालकांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचा या ठिकाणी निवड झाल्याबद्दल सत्कार करतो. तो सत्कार करण्यासाठी सोसायटीचे सर्व संचालक, सिनेवाडीच्या सरपंच, त्याचबरोबर माजी सरपंच या ठिकाणी सर्वांना विनंती राहील की आपण यायचे आणि त्यांना हार घालून या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन राजेशेठचा सर्वांनी सन्मान करावा. समोर या. आमच्या सिनेवाडी गावचे सर्व ग्रामस्थ आणि त्याचबरोबर आमचे सर्व मित्रपरिवार आणि ज्यांचा सगळ्यात मोठा वाटा म्हणजे आमचे हे सिनेवाडी विविध विकास सोसायटीचे 7 डायरेक्टर हे सर्वांचे मी सर्वप्रथम आणि त्याचबरोबर आमचे सर्व पत्रकार बंधू मी आणि माझ्या माता भगिनी मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज मला या ठिकाणी आमच्या सर्व सभासदांनी, आमच्या सर्व डायरेक्टर बॉडीने माझ्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे चेअरमन पदाची, निश्चितच ही जबाबदारी म्हणजे माझ्यासाठी फार मोठी आहे आणि ही जबाबदारी मी फक्त एक सन्मान म्हणून घेतली नाहीये, तर सर्व आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यांचा मी प्रत्येकाचा एक चेअरमन, प्रत्येक सभासदाचं कुठलंही काम करण्यासाठी मी इथं माझी निवड केलेली आहे आणि मी त्यासाठी कटिबद्ध आहे. आणि ज्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली त्यामध्ये मग आमचे सर्वप्रथम मी आमच्या गांधी अप्पाचं नाव घेईन. त्यांना म्हणजे खूप परिश्रम घ्यावा लागलं. काही अदृश्य शक्ती आम्हाला त्रास देतो. असं सगळं होत असताना आम्ही सर्वांनी या डायरेक्टर बॉडींनी मला चेअरमन पद केलं. म्हणून मी पुन्हा ऋणी आहे. चालते मी थोडाही मुश्किल असतो. भास्करराव जगदळे हे कुठंही मागे पडले नाही. बरेच लोक म्हणायचे तुला काय मिळणार नाही चेअरमन. तर त्यांनी मला शब्द दिला होता की बाबा तुला चेअरमन करेल. त्याची काही कारण होती. त्यांनी जिल्हा परिषदेसाठी आम्ही सगळ्यांनी म्हणजे माझ्या सगळ्या मित्रांनी फार परिश्रम घेतलं. मला यश आलं नाही आणि कुठंतरी सहानुभूती द्यायची म्हणून त्यांनी मला आज चेअरमन पदाचा माझ्यावरती जबाबदारी टाकली. म्हणून सगळ्यांचा पुन्हा एकदा ऋणी असेल. आणि त्याचबरोबर मी आवर्जून सांगू इच्छितो, काही माझ्या मित्रांनी मला बऱ्याच ठिकाणी टोकायचा प्रयत्न केला. अरे बाबा याला कुठलंही पद नाहीये, पद नसताना सुद्धा तुम्ही याला का शुभेच्छा द्यायला उठवता. तर त्यांना ते सुद्धा खटकलं होतं. तर त्या दिवशी सुद्धा त्यांनी तो म्हणजे आग्रह धरला की नाही राजू काही होऊ आपण हे पद घ्यायचं आणि तुला आम्ही सपोर्ट करत राहील पुढे. म्हणून पुनश्चा गांधी अप्पा असेल, आमचे नाना असतील, त्याचबरोबर आमच्या तात्या असतील, यांनी मला खूप मोलाची साथ दिली. आणि यांची मोलाची साथ असताना वेळेच्या अगोदरच ज्यांनी आपला राजीनामा दिला ते आमच्या कविताताई पाचारणे असतील आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या दुसऱ्या मार्गदर्शिका आणि सरपंच यांचंही मी ऋण व्यक्त करतो. आज ऍक्च्युली मी जो चेअरमन झालोय हे सगळ्यांच्या एकजुटीने झालेलो आहे. म्हणून मी पुन्हा का विचारता मी तुमचा सर्वांचा ऋणी आहे. कारण हे सगळं
अशक्य होतं आणि हे शक्य झालं आहे. आणि निश्चितच मी तुमच्या प्रत्येक शब्दाला कटिबद्ध असेल, माझ्या सगळ्या मित्रांच्या शब्दाला कटिबद्ध असेल अशी ग्वाही देतो. आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी जे मदत असेल, म्हणजे त्या मध्य मुदतीचं लोन असेल, शेतीविषयी आर्थिक सहाय्य असेल, त्याचबरोबर प्रत्येक पीक कर्ज असेल, याच्यासाठी मी जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करेल याची सर्वांना मी ग्वाही देतो. आणि इथे एवढे 2 शब्द थांबून मी थांबतो. धन्यवाद. कालावधी पूर्ण करण्याच्या अगोदरच मला असं वाटलं की एक चांगलं नेतृत्व गावासाठी आहे आणि त्या नेतृत्वाला जर संधी मिळाली तर भविष्यामध्ये नक्कीच निश्चितपणे तिने वाटलं चांगल्या प्रकारे विकास होण्यासाठी मदत होईल. म्हणून जो कालावधी दिलेला होता त्या कालावधीच्या पूर्वीच आम्ही राजीनामा दिला आणि राजूभाऊ पाचारणे यांना ही चेअरमन पदाची संधी आज या ठिकाणी उपलब्ध करून दिली. खरं तर हे सगळ्यांमागे कुणाचं एकाच श्रेय नसतं. संपूर्ण डायरेक्टर बॉडी एकत्र येते, संपूर्ण डायरेक्टर बॉडी एका विचाराने काम करते आणि फक्त डायरेक्टर बॉडी नाही तर संपूर्ण किनेवाडीचे ग्रामस्थ, संपूर्ण प्रत्येक निवडणुकीमध्ये संपूर्ण किनेवाडीचे ग्रामस्थ एकत्र येतात, निर्णय घेतात आणि त्या निर्णयाच्या आधारावरती कोणती निवडणूक आहे ती चांगली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पाडली जाते. खरं तर तुमच्याकडून अश्विनी ताई असतील, राजूभाऊ असतील, तुमच्या दोघांकडूनही गावाच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत. तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जर काम केलं तर आम्ही निश्चितपणे संपूर्ण गाव किनेवाडी तुमच्या बरोबर असणार आहोत. तुम्ही कोणतंही काम सांगा आणि ते काम चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. रामशेठ पाचारणे, त्याचप्रमाणे या मावळच्या चेअरमन कविताताई पाचारणे या सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी आज रामशेठ यांची चेअरमनपदी निवड झाली. त्याचप्रमाणे अनपेक्षितपणे माझी सुकृत म्हणून या ठिकाणी सदस्य म्हणून मी सुकृत सदस्य म्हणून या ठिकाणी नियुक्ती झाली. मी सर्व सभागृहाच्या किंवा इथं किनेवाडीचे ग्रामस्थ कार्यकर्ते यांच्या सर्वांकडून दोघांनाही या नवनिर्वाचित चेअरमनलाही शुभेच्छा देतो. चेअरमन पदाच्या निवडीच्या निमित्तानं विशेष सांगण्यासारखं खूप आहे, परंतु वेळेचं भान ठेवून आपण विशेषतः आता कुणी भाऊनी, आपल्या सुरेखाताईंनी, कविताताईंनी सर्वांनी मनोगत व्यक्त केलेले, सांगण्यासारखं तसं काहीच राहिलेलं नाही. परंतु विशेष तत्वानं आपल्या गावची जी तरुण फळी आहे त्यामध्ये पाचारनेवाडीची असतील, आंबडेवाडीची असतील, सांडपूरवाडीची असतील, ह्या तरुणांनी एकत्र येऊन आम्ही जी जुनी मंडळी आहे ह्या जुन्या मंडळीला थोडंसं पाठीशी घ्या, तुम्ही पुढे या, एक विचाराने या, एक वज्रमूठ बांधा, जशी आज पायाला मिळती अशी अधिकची पायाला मिळू द्या आणि गावाच्या विविध विकासाच्या माध्यमातून गावाच्या सामाजिक, आर्थिक, सहकार, शिक्षण, प्रसार ज्या ज्या योजना असतील, इरिगेशनच्या योजना असू द्या, पाण्याच्या शेतीच्या संबंधी इरिगेशनच्या योजना असू द्या, या योजना आपल्याला आज सुद्धा देखील 45-30 मिनिटाच्या आत पाणी मिळत नाही. त्या पाण्याची उपलब्धतासाठी आत्ताचे जे विद्यमान सरपंच आहेत सौ प्रतीक्षाताई पाचारणे आणि आत्ताचे जे विद्यमान चेअरमन निवड झालेले राजू शेठ पाचारणे व त्यांच्या सुविद्य पत्नी, या दोघा तिघांनी काहीतरी एक पदावर आले, सहानुभूती म्हणून झाले, कुठे भाऊनी सांगितलं, पण विकासात्मक दृष्ट्या काहीतरी फोकस देऊ, त्यामध्ये 1-2 या स्कीम आहे, त्याच्यामध्ये एक स्कीम चांगल्या प्रकारची त्यांनी आभारात बोलतील. पण मला एक इच्छा वाटते की काहीतरी एक काम दाखवा. समाजाप्रती तुम्ही ग्रामपंचायत सोसायटीने जायचं असेल, नुसतं हातुरं घ्यायचं, नारळ घ्यायचं, निवडी करायच्या, टाळ्या वाजवायच्या, जेवण घालायची, यापेक्षा तुम्ही जे शुद्ध पाणी चांगल्या प्रकारचं ते निवडीला द्या. विकास सोसायटी आता आपल्या राजगुरुनगर शहराच्या अगदी जवळ म्हणजे शिरोलीमध्ये पुणे नाशिक महामार्गालगत भव्य 3 मजली इमारत भाड्याने देणे आहे. तर आता आपल्या हॉस्पिटल, बँक, पतसंस्था, शालेय अभ्यासिका किंवा अन्य अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी तब्बल प्रत्येकी 2500 स्क्वेअर फुटाचे 3 मजले भाड्याने देणे आहे. तर आजच संपर्क करा. वस्ताद मुन्नाभाई शेख, 94 23 22 8007, 89 75 62 21 83.